भारत न्यूज 44. प्रौढांमध्ये वाढत्या संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटलने विशेष प्रौढ लसीकरण क्लिनिक सुरू केले आहे. वृद्ध नागरिक तसेच मधुमेह, COPD आणि इतर दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींना संसर्गापासून संरक्षण देणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या क्लिनिकमध्ये न्यूमोकोकल, इन्फ्लुएन्झा, TDAP, HPV, शिंगल्स आणि हिपॅटायटिस B यांच्यासारख्या महत्त्वाच्या लसी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक व्यक्तीचे वय, वैद्यकीय इतिहास आणि आरोग्य स्थिती लक्षात घेऊन वैयक्तिकृत लसीकरण योजना तयार करण्यात येणार आहे. मेडिकवर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रौढ लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत गंभीर संसर्ग, रुग्णालयात दाखल होण्याची गरज आणि दीर्घकालीन गुंतागुंत टाळण्यासाठी वेळेवर लसीकरण आवश्यक असल्याचे सांगितले. विशेषतः 50 वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. Awareness. So from all the people from the media side, we request our physician team is here. They'll be talking about why this adult vaccination is important. We feel we are safe, but I think we require certain arms and ammunition to save from all those things. Because there is something known as travel vaccines. Travel vaccine is mandatory because you cannot go to that particular part of the country because that is a mandate. But I think adult vaccination is important to keep away from various things which is possible. I had worked for many years in mother and child hospitals, so I have seen there, newborn vaccination is mandatory. So I feel we should also make these kind of vaccine in a semi-mandatory form, and we should take care of our health to protect from these vaccines. Thankfully, these vaccines are there. I think if you go few years ago, people die because of this. I've still seen in my grandfather, there's some jabs, shots are there. You can see on the hands. But now I think I request you all, if you can see what is the importance of these vaccines while our doctor will be talking to you, it will give a great leap. ह्याच क्लिनिकच्या शुभारंभातून आपण ते अवेअरनेस आता देण्याचा प्रयत्न करतो आहे की वॅक्सिन्स आता अडल्ट लोकांसाठी पण अवेलेबल आहेत. जे कॉमन आजार आपल्याला सीझनल मिळतात ना, जसं की टायफॉइड येतो पावसाळ्यामध्ये, फ्लू आपल्याला खूप कॉमनली दिसतो, तर हे इलनेस आपण या वॅक्सिनेशन्सनी प्रिव्हेंट करू शकतो. तर हीच अवेअरनेस या क्लिनिकमधून आपण पुढे घेऊन जाणार आहात. आता जे पेशंट्स येतात क्लिनिकमध्ये त्यांना आपण सांगतो की तुम्ही वार्षिक अशा वॅक्सिन्स घेतल्या आणि हे पुढच्या काळासाठी तुम्ही हे इलनेस प्रिव्हेंट करू शकता. जो आज तुम्हाला हॉस्पिटलायझेशन व्हायला लागलं, जो त्रास झाला, तो प्रॉब्ली नेक्स्ट टाइम पासून कमी तीव्रतेचा किंवा नाही पण होऊ शकतो. तर हेच आपल्याला त्यांना अवेअर करायचं आहे, त्यांना ती माहिती द्यायची आहे आणि हे इथून ते आज समजा ते शुभारंभ आहे असं समजा. आणि जे काही इम्युनो व्हायरस संशयित आहे अशा लोकांना क्वारंटाईन करणं, आयसोलेट करणं आणि त्यांची टेस्टिंग करून त्याच्यानंतरच बाकी त्यांना क्वारंटाईनमधून बाहेर काढणं हा त्यासाठी बेस्ट प्रिव्हेंटिव्ह मार्ग आहे सध्या परिस्थितीमध्ये. काही प्रिव्हेंटिव्ह डोस तुम्ही जो ड्राईव्ह करताय अशा माध्यमातून प्रिकॉशनरी उपलब्ध आहे का किंवा त्याचं काय प्रोव्हिजन Ebola-साठी नाही. We are equipped for the isolation, quarantine. These are equipped now. मेडिकल हॉस्पिटलच्या अडल्ट व्हॅक्सिनेशन क्लिनिकच्या माध्यमातून मी जनतेला किंवा नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो की सर्वांनी येऊन या क्लिनिकचा फायदा घ्यावा, व्हॅक्सिन घेऊन आपलं आरोग्य भविष्य सुरक्षित करावं. जर काही तुम्हाला या वॅक्सिनेशन बद्दल काही शंका असतील, डाऊट्स असतील तर आमच्याशी येऊन चर्चा करा. आम्ही तुमच्या शंकाचं पूर्णतः निरसन करू आणि तुम्हाला त्या वॅक्सिनचा प्रत्येक आजाराचा फायदा कसा होईल याच्याबद्दल तुम्हाला माहिती देऊ. थोडक्यात कुठल्या वॅक्सिन उपलब्ध आहेत, थोडक्यात फक्त, जास्त काही नाही.
अडल्ट वॅक्सिनेशन साठी आपल्याकडे उपलब्ध वॅक्सिन जे आलेले आहेत हेपेटायटिस, इन्फ्लुएन्झा, न्यूमोकॉकल वॅक्सिन, हर्पीस झॉस्टर शिंगल्स वॅक्सिन, चिकन पॉक्स वॅक्सिन, त्याच्यानंतर एमएमआर वॅक्सिन, टीडॅक वॅक्सिन आणि ट्रॅव्हल वॅक्सिन मध्ये जॅपनीज एन्सेफलायटिस किंवा पोलिओ वॅक्सिन सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा भारत न्यूज 44.